नमस्कार, मी आपला मित्र अमोल सांगानी. आपण पाहतात AS न्यूज लाईव्ह. रायगाव येथे विविध मागण्यांसंदर्भात अशोक मारुती मेश्राम यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा. माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मारुती मेश्राम यांच्या नेतृत्वात दिनांक 13 सप्टेंबर रोजी रायगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रायगाव मतदारसंघातील सर्वच भागात अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र शासन व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेपासून शेतकरी बांधव वंचित आहे. रायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागील 2 महिन्यापासून पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झालेली आहे. म्हणून ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये प्रमाणे तातडीने मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ देण्यात यावा. भूमिहीन शेतकऱ्यांना तातडीने मालकी हक्क विलेखपट्टा देण्यात यावा. जंगली जनावरांकडून शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला तार कुंपणासाठी 100% अनुदान देण्यात यावे. कापसाला 15,000 रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. अशा विविध ज्वलंत मागण्या घेऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा रायगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांच्या उपस्थितीत विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी रायगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी रायगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.